स्वच्छ आणि हरित मुंबई, प्रदूषण विरहित मुंबई अशी मुंबईबद्दलची ओळख आता प्रदूषित मुंबई होते की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण गेल्या काही वर्षात मुंबई वायू प्रदूषणासंदर्भात दुसऱ्या क्रमांकावर आली असून यावर्षी मुंबईतलं प्रचंड वाढलेलं वायू प्रदूषण नागरिकांसाठी आता सायलेंट किलर ठरलेलं आहे। पाहूयात। सकाळच्या सत्रात वाढलेली थंडी, परिसरात धुक की धुरक या संभ्रमात असलेला मुंबईकर, या धुरक्यात हरवून गेलेल्या उंचच उंच इमारती, घशाची खवखव, सुळसुळणारे डोळे आणि कोरोना नसतानाही मास्क लावून फिरणारा मुंबईकर, अशी काहीशी स्थिती मुंबईत पाहायला मिळते। गेले काही दिवस मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सातत्याने खालावली असून मुंबईतल्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक जर आपण पाहिला तर ती 6 श्रेणीत मोजली जाते। 0 ते 50 चांगली हवा, 50 ते 100 समाधानकारक हवा, 100 ते 150 मध्यम प्रदूषित हवा, 151 ते 200 खराब हवा, 201 ते 300 अतिशय खराब हवा, तर 300 ते 500 हा निर्देशांक हवेचा दर्जा अतिशय वाईट असा संबोधला जातो। सध्या मुंबई आणि आसपासच्या उपनगरातल्या हवेचा निर्देशांक जर पाहिला तर मालाडमध्ये 266 हवेची गुणवत्ता आहे, बोरिवलीमध्ये 209, नेवी नगरमध्ये 270, माझगावमध्ये 209, देवनारमध्ये 201, भाईंदरमध्ये 240, उल्हासनगरमध्ये 238, कल्याणमध्ये 232, उरणमध्ये 219, तर ठाण्यात 164 हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे। मुंबईतल्या काही भागांमध्ये हवा ही वाईट ते अतिवाईट नोंदवली जात आहे। एकूणच यामध्ये आपण पाहिलं तर मुंबईतील बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसराचा समावेश आहे आणि महिनाभरापासून आपण पाहतोय की या सर्वच परिसरामध्ये हवा जी आहे ती वाईट ते अतिवाईट नोंदवली जात आहे। तर दुसरीकडे या सगळ्याच बांधकामं असतील, रस्त्याची कामं असतील, या सगळ्याचमुळे मुंबईमध्ये हे प्रदूषण वाढत आहे। मात्र कायमस्वरूपी यावरती महापालिकेच्या वतीने आता काय नेमक्या उपाययोजना केल्या जात आहेत याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या वाढत्या प्रदूषणाची काय कारणं सांगितली जात आहेत तेही पाहूया। मुंबईच्या 24 विभागांमध्ये प्रदूषणात वाढ झाली आहे। शहरात इमारतींचं वाढलेलं बांधकाम हे एक महत्त्वाचं कारण आहे। रस्त्याची कामं आणि रस्त्यावर वाहून नेणाऱ्या डेब्रिजमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ आहे। वाढती वाहन संख्या आणि वाहनांमुळे आजूबाजूला पसरणारी धूळ आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेलं बांधकाम आणि इमारतीचे प्रकल्प आहे। या सगळ्या समस्यांचा गांभीर्याने विचार करून निश्चितच आपण तोडगा काढणार असल्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलंय। मुंबई आणि पुणे मेट्रो सिटीज आहेत, त्याच्यामध्ये प्रदूषण वाढलंय। त्याचे अनेक कारण आहेत। त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भरपूर आता कामं चालू आहेत, त्यामुळे हे एक टेम्पररी फेज पण आहे की मोठे मोठे कोस्टल हायवे, ब्रिजेस चालू आहेत, त्याच्यामुळे त्याचे एक सिमेंट आणि धूळ एक त्याचं प्रदूषण आहे। आणि काही फॅक्टऱ्यांचं तर मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे की प्रदूषणाचे ते नियम कसे पाळतात। या साऱ्या प्रदूषणावर मात करण्याकरता डीप क्लिनिंग ड्राईव्ह सध्या मुंबईत राबवलं जात आहे। या माध्यमातून धुळीवर पाणी मारण्यासाठी 5000 लिटरचे 67 टँकर आणि 9000 लिटरचे 39 टँकर रोज काम करतायत। पण ही केवळ तात्पुरता मलमपट्टी आहे। यावर आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी मुंबईकरांकडून जोर धरतीये। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।